डॉक्टर हा प्रॉब्लेम हो, आम्हालाही डाऊट होता आणि अगदी तसंच झालं. त्यांची नर्व प्रेस झाली. पण याला काहीतरी उपाय असतील ना, काहीतरी औषधोपचार असतील. आपण सुरू करू शकतो का लगेच ट्रीटमेंट? आपल्यापुढे 2 ऑप्शन आहेत. एक तर त्यांचं ऑपरेशन लगेच करावं लागेल, त्यात रिस्क आहे, आणि एक तर ट्रीटमेंट द्यावी लागेल. तरी आम्ही शुअरली सांगू नाही शकत की पेशंट पूर्णपणे बरा कधी होईल आणि त्या कधी शुद्धीवर येतील. आशू हे बघ, आत्तापर्यंत जसं स्ट्रॉंग राहिला तसं आत्ता राहायला पाहिजे. तिथंही बोलायला लागतील, चालायला लागतील, सगळं नीट होईल. तू स्ट्रॉंग राहा. प्लीज तुम्ही तुमचा थोडा वेळ घ्या. तुम्ही डिसाईड करा आणि आम्हाला कळवा. रिस्क काय याच्यामध्ये, ऑपरेशन मध्ये? ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर पेशंट पॅरालाइज होऊ शकतो. रिस्क तशी कमी आहे. आपण स्पेशलिस्टला बोलून सर्जरी करून घेऊ. तुम्ही कुटुंबाशी बोलून घ्या. शिवा, आशू हे बघ, भाऊ आणि काकांना फोन लागत नाहीये, त्यामुळे हा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. ही जबाबदारी तुझ्यावर आहे. तुलाच हे ठरवावं लागेल. कसं ठरवू पण मी? अगं डॉक्टर्स म्हणतायत की रिस्क आहे पण थोडी आहे, आणि जर ट्रीटमेंट करायला घेतली तर आई काय रिस्पॉन्ड करते त्याच्यावरनं ठरेल की पुढे कसं. आईला त्रास झालेला नाही बघते अजून. आशू हे बघ, ऑपरेशन मध्ये रिस्क असली तरी डॉक्टर म्हणतायत ना ते स्पेशलिस्टला बोलवतील म्हणून. काय ना, आईला अजून त्रास नको व्हायला. हे बघ आशू, ट्रीटमेंटला किती वेळ लागेल हे डॉक्टर पण सांगू शकत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय ऑपरेशन हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. ओके ओके डॉक्टर, करूया ऑपरेशन. आर यू शुअर? येस, आय एम शुअर. ठीक आहे, मग मला इन्शुरन्सचं अप्रुव्हल लागेल. एकदा का ते आलं की आपण रात्रीपर्यंत ऑपरेशनची तयारी करू. ओके डॉक्टर, चालेल. येतो. थँक्यू.